नमस्कार. मी आज बनवते मच्छी. दाखवते. मी मच्छी आणली आहे. हे बांगडे आहेत. बघा किती छान आहे. बघा मस्त आहे. हे बांगडे आणि हे पेडवे. हे बघा कसे ताजे आहेत. आता सध्या थोडी मच्छी कमीच आहे. हे बघा आता हे मी सगळं नीट करून घेते. मीठ लावते. मिरची, कांदा, खोबरं, लसूण आणि नंतर दाखवते. हे आता मी नीट करून घेते आणि याला मीठ लावून 15 मिनिटं ठेवून देते. ही मिरची भिजत घातली आहे. ही बघा ही मिरची आहे. त्याच्यातच मी धणे 2 चमचे धणे, ही मिरची धणे एकत्र केले. हा कांदा, ही लसूण आणि हे खोबरं 1 वाटी खोबरं. हे सगळं मी आता वाटायला घेणार. पहिली मिरची वाटून घेते. थोडं पाणी टाकते. आता मिक्सरला लावून घेते. बारीक वाटून घेतली मिरची. बघा ही आता मी मच्छीसाठी थोडी काढून ठेवते. मी मच्छीला लावायला ही बघा तळण्यासाठी मच्छी आहे ना, त्याच्यासाठी ही काढून ठेवते. मच्छीला लावायला काढून ठेवले. मी ही लसूण, हा कांदा आणि हे खोबरं. ही बघा ही हळद मिक्सरला लावून घेते. बघा फोडणीसाठी 1 चमचा तेल. हे बघा बारीक अगदी वाटण करून घेतलं. फोडणीसाठी हा कांदा. हा बघा हा कांदा टाकलाय. तर हा कांदा पण करून घेतलेला आहे. बघा आता मी ह्याला फोडणीला देते. मिक्सरचं पाणी आहे बघा. अजून थोडं टाकते. पाणी ओतते. हे बघा हे चवीपुरतं मीठ. बघा 1.5 चमचा मीठ कोकम. आता ही ढवळून घेते. चांगला उकळ पण आलाय. हे बघा आता मी गॅस बारीक करते. उकलेली मच्छी आहे ही बघा ताजी. ही बघा किती छान मच्छी आहे कडक. ही मच्छी मी ही अशी आमटीला टाकते. मस्त. हे बघा छान पैकी मच्छी पण होऊन आली आहे. ही मच्छी शिजून आली. हे बघा ही कढी आता मी उतरून घेते. ही मच्छी चांगली मी धुवून घेतली. ही बघा आगळ आहे. हा आगळ हा बघा असा टाकून घेते. आता थोडं चवीपुरतं मीठ, थोडी आला लसूण पेस्ट लावते. मिरची बारीक करून ठेवलेली होती ना, ही बघा ही मिरची लावते. अशी मिरची लावून घेते. आता 10 मिनिटं ही मी ठेवून घेते. तांदळाचं पीठ आणि रवा, थोडंसं मीठ चवीपुरतं. तवा ठेवते. याला तेल टाकून घेते तव्यावर. आता हे तेल चांगलं तापलेलं आहे. ठेवते. वरून थोडं तेल टाकते.
छानपैकी अगदी तळून आली कुरकुरीत. हे बघा, हे अशी मी आता काढून घेते. मच्छी मी अशी भाजून घेतली आहे बघा. हे बघा असे फ्राय. हे बघा, छानपैकी अशी मच्छी झालेली आहे. पेडव्याची कढी आणि बांगडा फ्राय ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.